शहरातल्या पोरीच्या घरी नेमकं काय शिजतंय आज? नमस्कार मंडळी, माझं नाव पल्लवी. सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. मम्मीने इथे सगळी तयारी करून घेतलेली होती. भाज्या देखील उकडून ठेवलेल्या होत्या आणि पाव देखील दाखवले. मग लगेच अंदाज आला की पावभाजी करायची. मला वाटलं ती करेल, पण तिने मलाच बसवून दिलं. तसं म्हणायला जावं मंडळी तर सगळ्यांना माझ्या हातची पावभाजी खूप आवडते. त्यामुळे मम्मीने मला करायला लावली. नाहीतर गेले 8 दिवस झाले मी आरामच करते. तशी मी हळूहळू रिकवर होतीये बरं का. थोडा थकवा जाणवतो आणि देवी आलेल्या असल्यामुळे अंगाला खाज येते, बाकी काही नाही. पण परिवाराच्या खुशीसाठी मला ही रेसिपी करायला लागतेच बरं, कारण मी पुण्याला गेल्यानंतर आमच्या घरामध्ये कुठलीही स्पेशल डिश केली जात नाही बरं का. मी आल्यानंतरच स्पेशल डिश बनवली जाते आणि तीही माझ्याच हातची बनते. म्हणून मी स्पेशल डिश बनवायला घेतली, कारण आपल्याला 2-3 दिवसामध्ये पुण्याला निघायचं आहे मंडळी. घरी आल्यानंतर दिवस छोटा आणि रात्र कशी निघून जाते कळतच नाही. आता बघा ना, मला येऊन कोणी म्हणेल का 10 दिवस झाले? आजारपणामध्येच गेले माझे 10 दिवस म्हणा. इथे आपली पावभाजी रेडी झालेली होती. मम्मीसाठी स्पेशल ताट रेडी करत होते. म्हटलं सांग टेस्ट करून कशी झाली. ती फक्त आता टेस्ट करणार आहे, कारण ज्याही दिवशी काही स्पेशल बनतं ना, आम्ही तेव्हा सगळे सोबत बसून जेवतो. आज पावभाजी स्पेशल होती म्हणून मम्मीला म्हटलं आधी टेस्ट करून सांग, मग आपण त्याच्यात काही ॲड करायचं आहे का ते बघू. मम्मी लगेच स्पेशल ताटावर येऊन बसली. कांदा, लिंबू हे सगळं ॲड केल्यानंतर लगेच घास तोंडात. आ हा हा हा, अप्रतिम झाली आहे म्हणे पावभाजी. मम्मीने तुम्हा सगळ्यांनाही आमंत्रण दिलंय बरं का पावभाजी खायला यायचं. नक्की या मंडळी. माझा चेहरा तुम्ही पाहू शकता. गोऱ्या गोऱ्या चेहऱ्यावर देवी कशा दिसतायत. बरं असो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.